परिपाठांतर्गत मला बोलणं विषय घेऊन येत आहे कल्याणी आडे. नमस्कार, मी कल्याणी. आजचा विषय हवामान. मित्रांनो, आज जर आपण शहरामध्ये जर गेलो तर तिथलं हवामान आपल्याला छान वाटत नाही, कारण की तिथे जास्त झाडं नसतात आणि इकडे बघितलं तिकडे बघितलं प्रत्येक ठिकाणी फक्त आपल्याला वेगवेगळी वाहनं दिसतात. त्यामुळे त्या वाहनांच्या धुरामुळे तिथलं हवामान फार बिघडलेलं आहे. पण जर आपण गावामध्ये जर आलो तर चारही बाजूने आपल्याला खूप सारे झाडं दिसतात. त्यामुळे आपल्याला छान हवा मिळते, ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे जास्त आपण जास्त आजारी पडत नाही आणि आपल्या या गावामध्ये जास्त वाहतुकी पण नाहीत ना, म्हणून पण आपण चांगले आहोत. जर आपण शहरामध्ये जर गेलो तर तिथे एखाद्या ठिकाणीच आपल्याला झाडे दिसतात. तिथं जर इकडे जरी बघितलं आणि कोणत्या जरी ठिकाणी बघितलं तर आपल्याला तिथे जास्त झाडे दिसतच नाही. त्यामुळे जर आपण तिथे जर गेलो तर आपण लवकरच आजारी पडू, कारण की आपल्याला तशा हवेची सवय नसते. मित्रांनो, जेव्हा आपण हवा घेतो तेव्हा आपल्याला किती प्रसन्न वाटतं. आणि आपण जर शेतामध्ये जरी गेलो तर तिथे फार झाडं असतात. त्यामुळे आपण तिथे पण प्रसन्न राहतो. आणि आपण आपल्या शाळेमध्ये पण बघा बरं, किती सारे झाडं आहेत. त्यामुळे आपण इथे पण प्रसन्न राहतो, आपल्याला छान हवा मिळते ना. त्यामुळेच आज हवामान फार बिघडलेलं आहे, कारण त्याचं कारणच आहे वाहनं. आज जर बघितलं तर प्रत्येक माणूस हा वाहनाचा उपयोग करत आहे. मोटरसायकल, कार, टेम्पो असं वेगवेगळं. त्याचा जो धूर असतो तो आपल्या हवामानामध्ये मिक्स होतो आणि आपला हवामान जो असतो तो फार बिघडत चाललेला आहे. म्हणून मला एवढी तुम्हाला विनंती करायची आहे की आपण जर कुठे जरी गेलो तर आपण वाहनांचा कमी वापर केला पाहिजे. जर कुठे जरी गेलो, जर आपण तिथे पायाने जरी चालून जाऊ शकतो, जर तिथे आपण मोटरसायकलने जात असो तर त्या मोटरसायकलीचा जास्त वापर आणि त्याचा जो धूर असतो तो पण आपल्या हवामानामध्ये मिक्स होतो आणि आपलं हवामान बिघडतो. धन्यवाद.